श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण चौथ्या खंडातल्या उत्तरकांडाचा 31वा सर्ग वाचूया. आपण श्री वाल्मिकी रामायणाच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचलो आहोत. हे रामायण जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करून कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. त्यामुळे आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचेल. तर आपण 31वा सर्ग वाचूया. सुमाली मारला गेला. वसूने त्याचे शरीर भस्म करून टाकले आणि देवांकडून त्रस्त होऊन आपली सेना पळून जात आहे हे पाहून रावणाचा बलवान पुत्र मेघनाद क्रुद्ध होऊन सर्व राक्षसांना परत फिरवून देवांचा बदला घेण्यासाठी स्वतःच उभा राहिला. तो महारथी वीर इच्छेनुसार जाणाऱ्या अग्नितुल्य तेजस्वी रथावर आरूढ होऊन वनात पसरणाऱ्या प्रज्वलित दावानलासारखा त्या देवसेनेकडे धावला. नाना प्रकारचे आयुधे धारण करून आपल्या सेनेत प्रवेश करणाऱ्या त्या मेघनादाला पाहताच सर्व देव सर्व दिशांना पळून जाऊ लागले. त्यावेळी युद्धाची खुमखुमी असलेल्या मेघनादासमोर कोणीही टिकू शकला नाही. तेव्हा भयभीत झालेल्या त्या सर्व देवांना रागावून इंद्र त्यांना म्हणाला, देवांनो, निर्भय व्हा, युद्ध सोडून जाऊ नका, रणांगणावर परत या. माझा पुत्र जयंत युद्धा करता येतो आहे. तो कधीही कुणाकडून पराभूत झालेला नाही. त्यानंतर इंद्रपुत्र जयंत देव अद्भुत सजावटीने युक्त रथावर आरूढ होऊन युद्धासाठी आला. मग सर्वच देव शचीपुत्र जयंताला चहूबाजूंनी घेरून युद्धस्थळी आले आणि रावणाच्या पुत्रावर प्रहार करू लागले. त्यावेळी देवांचे राक्षसांशी आणि महेंद्र कुमाराचे रावण पुत्राशी त्यांच्या बलपराक्रमाला अनुरूप युद्ध होऊ लागले. रावण कुमार मेघनाद जयंताचे सारथ्य करणाऱ्या मातली पुत्र गोमुखावर सुवर्णभूषित बाणांचा वर्षाव करू लागला. शचीपुत्र जयंता देखील मेघनादाच्या सारथ्याला घायाळ केले. तेव्हा क्रुद्ध झालेल्या मेघनाथाने जयंताला देखील सगळीकडून क्षतविक्षत केले. त्यावेळी क्रुद्ध झालेला बलवान मेघनाद इंद्रपुत्र जयंताकडे डोळे वटारून पाहू लागला आणि बाणांच्या वर्षावाने घायाळ करू लागला. अत्यंत कुपित झालेल्या रावणाने देवांच्या सेनेवर तीक्ष्ण धारेची नाना प्रकारची हजारो शस्त्रास्त्रे वर्षविली. त्याने शतघ्नी, मुसळे, प्रास, गदा, खड्ग आणि परशु फेकले. तसेच मोठमोठी पर्वत शिखरे देखील फेकली. शत्रुसेनेच्या संहारात गुंतलेल्या रावण कुमाराच्या मायेने त्यावेळी चहूबाजूंना अंधकार पसरविला. त्यामुळे समस्त लोक व्यथित झाले. तेव्हा शचीकुमाराच्या चारी बाजूंना उभी असलेली देवांची सेना बाणांनी पीडित होऊन अनेक प्रकारे अस्वस्थ झाली. राक्षसांना आणि देवांना आपापसात कोणाची ओळख पटेना. तेव्हा जिकडे तिकडे विखुरलेले चहूबाजूंना भटकत राहिले. अंधकाराने आच्छादित होऊन ते विवेक शक्ती हरवून बसले होते. म्हणून देव दानवांनाच आणि राक्षसांनाच मारू लागले. तसेच खूपसे योद्धे युद्धातून पळून जाऊ लागले. तितक्यात पराक्रमी दैत्यराज पुलोमा युद्धात आला आणि शचीपुत्र जयंताला पकडून तेथून दूर घेऊन गेला. तेथे शचीचा पिता आणि जयंताचा आजोबा होता. तो आपल्या नातवाला घेऊन समुद्रात घुसला. देवांना जेव्हा जयंत नाहीसा झाल्याची वार्ता समजली तेव्हा त्यांचा सारा आनंद मावळला आणि ते दुःखी होऊन चहूबाजूंना पळू लागले. तिकडे आपल्या सेनेच्या घेऱ्यात असलेल्या रावण कुमार मेघनादाने अत्यंत कुपित होऊन देवांवर हल्ला चढविला आणि मोठ्या जोराने गर्जना केली. पुत्र बेपत्ता झाला आणि देवसेनेत गोंधळ माजला आहे हे पाहून देवराज इंद्र मातलीला म्हणाला,
माझा रथ घेऊन ये. मातलीने एक सजविलेला महाभयंकर दिव्य तसेच विशाल रथ आणून तयार केला. तो सारथ्य करीत असलेला रथ मोठाच वेगवान होता. त्यानंतर त्या रथावर विजेने युक्त महाबली मेघ त्याच्या अग्रभागात वायूने चंचल होऊन मोठ्या जोरजोराने गर्जना करू लागले. देवेश्वर इंद्र निघताच नाना प्रकारची वाद्ये वाजू लागली. गंधर्व एकत्र झाले आणि अप्सरांचे समूह नृत्य करू लागले. त्यानंतर रुद्र, वसु, आदित्य, अश्विनी कुमार आणि मरुद्गणांनी घेरलेला देवराज इंद्र नाना प्रकारची शस्त्रास्त्रे बरोबर घेऊन पुरी बाहेर पडला. इंद्र निघताच प्रचंड वारा वाहू लागला. सूर्याची प्रभा फिकी पडली आणि आकाशातून मोठमोठ्या उल्का पडू लागल्या. तितक्यात प्रतापी वीर दशग्रीव देखील विश्वकर्म्याने घडविलेल्या दिव्य रथावर स्वार झाला. सर्व रथाला अंगावर शहारे आणणारे विशालकाय साप वेढलेले होते. त्यांच्या निश्वासांनी तो रथ त्या युद्धस्थळी जळत असल्यासारखा भासत होता. दैत्य आणि निशाचरांनी तो रथ सगळीकडून घेरलेला होता. समरांगणाकडे येणारा रावणाचा तो दिव्य रथ महेंद्रा समोर येऊन पोहोचला. रावण आणि आपल्या पुत्राला अडवून स्वतःच युद्धाला उभा ठाकला. तेव्हा रावणपुत्र मेघनाद युद्धस्थळातून बाहेर पडून मूकपणे आपल्या रथावर जाऊन बसला. मग देवांचे राक्षसांशी घोर युद्ध सुरू झाले. पाण्याचा वर्षाव करणाऱ्या मेघांप्रमाणे देव युद्धस्थळी शस्त्रांचा वर्षाव करू लागले. दुष्टात्मा कुंभकर्णाने नाना प्रकारची शस्त्रास्त्रे घेऊन कोणाशी युद्ध करीत होता याचाच पत्ता लागेना. मत्त झाल्यामुळे तो आपल्या आणि परक्या सर्वच सैनिकांची लढाई करीत होता. तो अत्यंत कुपित होऊन दात, लाथा, भुजा, हात, हत्ती, तोमर, शक्ती आणि मुद्गर आदी जे काही होते त्यांनी देवतांना मारित होता. तो निशाचर महाभयंकर रुद्रांशी भिडून घोर युद्ध करू लागला. संग्रामात रुद्रांशी आपल्या शस्त्रास्त्राद्वारे त्याला इतके क्षतविक्षत करून टाकले होते की त्याच्या शरीरावर थोडीशीही जागा घावाशिवाय राहिलेली नव्हती. कुंभकर्णाचे शरीर शस्त्रांनी व्याप्त होऊन रक्ताच्या धारा वाहवीत होते. त्यावेळी तो वीज तसेच गर्जनांनी युक्त पाण्याच्या धारा वाहविणाऱ्या ढगाप्रमाणे भासत होता. त्यानंतर घोर युद्धात गुंतलेल्या त्या सर्व राक्षस सेनेला रणभूमीवर नाना प्रकारची शस्त्रास्त्रे धारण करणाऱ्या रुद्रांनी आणि मरुद्गणांनी मारून पळवून लावले. कितीतरी निशाचर मारले गेले. कितीतरी जखमा झाल्यामुळे जमिनीवर कोसळले आणि तडफडू लागले आणि खूपसे राक्षस निष्प्राण होऊनही त्या रणभूमीवर आपल्या वाहनांवर अडकून राहिले. काही राक्षस रथ, हत्ती, गाढवे, उंट, साप, घोडे, शिशुमार, डुकरे तसेच पिशाच मुखांच्या वाहनांना दोन्ही हातांनी पकडून त्यांना वेढलेल्या अवस्थेत निचेष्ट झाले होते. कितीतरी मूर्छित झालेले राक्षस मूर्छा दूर झाल्यावर उठले, परंतु देवांच्या शस्त्रांनी पुन्हा छिन्न विच्छिन्न होऊन मृत्युमुखी गेले. प्राण गमावून जमिनीवर पडलेल्या त्या समस्त राक्षसांचे अशा प्रकारे युद्धात मारले जाणे जादूसारखे आश्चर्यजनक वाटत होते. त्या रणधुमाळीत रक्ताची नदी वाहू लागली. तिच्यात अनेक प्रकारची शस्त्रे जलचरांचा भास उत्पन्न करीत होती. त्या नदीच्या तटावर चारी बाजूंना गिधाडे आणि कावळे जमले होते. तेवढ्यात प्रतापी दशाननाने जेव्हा पाहिले की देवांनी आपले सर्व सैनिक मारून टाकले आहेत, तेव्हा त्याच्या क्रोधाला सीमा राहिली नाही. तो समुद्राप्रमाणे दूरवर पसरलेल्या देवसेनेत घुसला आणि समरांगणात देवांना मारीत आणि जमीनदोस्त करीत त्वरेने इंद्रासमोर जाऊन उभा ठाकला. तेव्हा इंद्राने जोरजोरात टनत्कार करणारे आपले विशाल धनुष्य खेचले. त्या टनत्कार ध्वनीने दशदिशा प्रतिध्वनित झाल्या. ते विशाल धनुष्य खेचून इंद्राने रावणाच्या मस्तकावर अग्नी आणि सूर्याप्रमाणे तेजस्वी बाण मारले. अशाच प्रकारे महाबाहू निशाचर दशग्रीवाने देखील आपल्या धनुष्यातून सुटलेल्या बाणांच्या वर्षवाने
इंद्रालाही झाकून टाकले। ते दोघेही घोर युद्धाला उद्युक्त होऊन जेव्हा बाणांची वृष्टी करू लागले तेव्हा सगळीकडून अंधारून आल्यासारखे झाले। कोणालाही कुठलीही वस्तू ओळखता येईना। इथे 31वा सर्ग पूर्ण झाला। उद्या आपण 32वा सर्ग वाचूया। धन्यवाद। जय जय श्रीराम।